हिंदी सक्ती विरोधात 5 जुलैला ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचा एकत्र मोर्चा। ठाकरे बंधूंचा फोटो ट्विट करत संजय राऊतांची माहिती, तर ठाकरे इज ब्रँड म्हणत शहा फडणवीसांना डिवचलं। हिंदी भाषेविरोधातील आंदोलनाच्या मार्गासंदर्भात वरुण सरदेसाई आणि संदीप देशपांडेंमध्ये चर्चा। गिरगाव चौपाटी ते आझाद मैदान मोर्चा काढण्याचं मनसेचं मत, तर हुतात्मा चौकपासून मोर्चा सुरू करण्याची ठाकरेंच्या शिवसेनेची इच्छा। ठाकरे बंधूंच्या मोर्चाला शरद पवारांसह बच्चू कडूंच्या प्रहार संघटनेचा पाठिंबा। सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचं आवाहन। 5 जुलैच्या मोर्चासाठी मनसेच्या बाळा नांदगावकर यांचा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांना फोन, तर दोन्ही भावांचं निमंत्रण आल्यास आम्ही सकारात्मक, वडेट्टीवार यांची भूमिका। हिंदीच्या सक्तीवर महायुती सरकारमध्येच मतभेद, पहिली ते चौथी हिंदी नको अजित पवारांचं मत। एकनाथ शिंदेंची भूमिका भाजपला पूरक। उद्धव ठाकरेंचा प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत संवाद। हिंदी सक्ती विरोधात महाराष्ट्रभर आंदोलन करा, अध्यादेशाची सर्वत्र होळी करण्याचे आदेश। मोर्चे काढणाऱ्यांची मुलं कुठल्या माध्यमाच्या शाळेत शिकली, संपलेलं राजकीय अस्तित्व जिवंत करण्यासाठी मोर्चे। भाजप नेते अमित साटम यांचा ठाकरे बंधूंवर रोख। राज आणि उद्धव ठाकरे दोघेही गैरसमजाचे बळी। मंत्री आशिष शेलार यांची टीका, तर आम्ही मराठीचे समर्थक पण हिंदुस्थानी भाषांचे खुनी नसल्याची भूमिका। शालेय शिक्षण अभ्यास कृती समितीच्या सभेत ठाकरे बंधू एकत्र येण्याची शक्यता। समितीकडून 29 जूनच्या सभेचं राज ठाकरेंना निमंत्रण। उद्धव ठाकरेही कार्यक्रमाला जाणार। संदीपान भुमरेंचा चालक 150 कोटींच्या भूखंडाचा मालक। नातेसंबंध असलेल्या हैदराबादच्या सालारजंग कुटुंबातील वारसदारानं जमीन भेट दिल्याचा जावेद शेखचा दावा। चौकशी सुरू। 25 हजार पगार असणाऱ्या ड्रायव्हरकडे 150 कोटी आले कुठून? सत्तेच्या बळावर संपत्ती घेणं सुरू। अंबादास दानवेंचा निशाणा, तर व्यवहाराशी संबंध नसल्याचा विलास भुमरेंचा खुलासा। ठाकरेंच्या शिवसेनेनं लावलेल्या बॅनरवरून भाजपच्या मेधा कुलकर्णी रडल्या। मी मेक्सिकोलाही साडी नेसूनच गेले, मात्र वेगळी वेशभूषा करून माझे पोस्टर लावले। काळ तुम्हाला माफ करणार नाही, मेधा कुलकर्णी भाऊक। पावसाळी अधिवेशनापूर्वी भाजपला नवा अध्यक्ष मिळण्याची शक्यता। पुढील आठवड्याभरात भाजपच्या 8 ते 10 प्रदेशाध्यक्षांची नावं जाहीर केली जाणार। सूत्रांची माहिती। शेतमालाच्या बाजार मूल्य निश्चितीसाठी हेजिंग डेस्कची स्थापना करणार। स्मार्ट प्रकल्पांतर्गत कापूस, हळद आणि मका पिकांसाठी हेजिंग डेस्क। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा। कर्जमाफीसाठी उच्चस्तरीय समिती तयार होते, अधिवेशन काळात घोषणा करू। मात्र फार्म हाऊसवाल्यांना मर्सिडीजमधून फिरणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून स्पष्ट। श्री क्षेत्र भीमाशंकर विकास आराखड्याला 288 कोटी 17 लाखांची मान्यता। तातडीनं अंमलबजावणी करून कुंभमेळ्याआधी क्षेत्राचा सुनियोजित दर्जेदार विकास करा। मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश। आता न्हावाशेवा कामगार भरतीच्या मुलाखती गुजरातऐवजी महाराष्ट्रात होणार। मनसेच्या दणक्यानंतर जेएनपीटीचा निर्णय। राज ठाकरेंना पत्र, भविष्यात 70 जागांसाठी सर्व मराठी मुलं नेमण्याची ही ग्वाही। साताऱ्यातील चांदोबाचा लिंब इथे पहिलं उभा रिंगण सोहळा। माऊलींच्या पालखीत हजारो वारकऱ्यांची गर्दी। वैष्णवांचा मेळा तरडगावात विसावला। संत तुकाराम महाराजांच्या पालखीला काटेवाडीत मेंढ्यांचं गोल रिंगण। नेत्रदीपक सोहळ्यानं वारकरी सुखावला। पालखीचा इंदापूर तालुक्यातील सणसर इथे मुक्काम। ओडिशातील जगन्नाथाच्या रथयात्रेला लोटला जनसागर। गर्दी वाढल्यानं काही भाविकांना चक्कर आल्याची माहिती। भाविक बेशुद्ध पडल्यानं रुग्णालयात केलं दाखल। ऑपरेशन सिंधू अंतर्गत 4415 भारतीय नागरिकांची इराण, इस्रायलमधून सुटका। 19 विशेष विमानांद्वारे सुखरूप मायदेशी आणलं। भारतीयांना परतण्यासाठी मदत केल्याबद्दल एस जयशंकर यांनी मानले आभार।